नमस्कार रसिक श्रोते हो. आयाम ही संस्था नाशिकमधल्या रसिकांसाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आलेली आहे. आत्ता 23 जुलैला आपल्या लोकमान्य टिळकांचा जन्मदिन आहे आणि 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांना जाऊन 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा वेध घेण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर आनंद नाडकर्णी हे त्यांच्या गोल्डन हेरिटेज या शृंखलेतील लोकमान्य हा विषय घेऊन आपल्याशी संवाद साधणार आहेत. 23 जुलैला आहे पहिला भाग आणि 1 ऑगस्टला आहे दुसरा भाग. अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी आपली विचारधारा आणि आपलं जीवन आणखीन उत्साही आणि स्फूर्ती घेऊन येतं याविषयी काही शंका नाही. तुम्ही या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद देत आला आहे, तसा हा पण यावेळेला द्याल याची खात्री आहे. नमस्कार. नमस्कार. लोकमान्य टिळक आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामधला एक असा युगपुरुष ज्याचं वर्णन करताना आपल्याला असं म्हणता येईल की संपूर्ण भारतीय पातळीवरचा पहिला नेता, साऱ्या राजकीय चळवळीचा, तो म्हणजे लोकमान्य. लोकमान्यांच्या स्मरणाला यंदा 100 वर्ष होत आहेत आणि आज 23 जुलैला लोकमान्यांचा वाढदिवस, त्यांचा जन्मदिवस. आणि या निमित्तानं आपण सगळेजण आज लोकमान्यांच्या बद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. खास करून लोकमान्यांकडून आज आपण काय शिकावं. आजचाही काळ काही कमी खळबळीचा नाही. आजचाही काळ वादळी आहेच आहे आणि लोकमान्यांसारखे दीपस्तंभ हे कोणत्याही वादळ काळामध्ये आपल्याला दिशा दाखवण्यासाठी नेहमीच व्रतस्थ असतात. आणि म्हणून आज आपण लोकमान्य, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य याचा थोडासा मानसशास्त्राच्या दृष्टीनं, व्यक्तिमत्वाच्या घडणीच्या दृष्टीनं विचार करणार आहोत. आणि त्यातून आज तुम्ही आणि मी काय शिकू शकू हे सुद्धा आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया केसरी मधल्या एका उद्धृताने लोकमान्यांच्याच. इतिहास का महत्वाचा. लोकमान्य आपल्याला सांगतात, बुद्धी कायम राहील असं शिक्षण इतिहास वाचनाने मिळतं. बुद्धीला वळण लावणं हा इतिहासाचा खरा उपयोग होय. बुद्धी कायम राहील याचा अर्थ बुद्धी स्थिर राहील. इतिहासामधून आपण काय शिकायचं. इतिहासामधून चुका घडल्या असतील तर त्या चुकांचं सुद्धा मूल्यमापन करायला शिकायचं. आणि जे चांगलं घडलं असेल ते चांगलं का घडलं याचाही विचार करायचा. आणि अशा तऱ्हेची विवेकशील बुद्धी म्हणजेच बुद्धीला वळण, हा इतिहासाचा खरा उपयोग आहे असं लोकमान्य आपल्याला सांगतायत. ऐतिहासिक लेख आणि त्यावरून लिहिलेला इतिहास यामध्ये रसिक वाचकांच्या दृष्टीनं जो भेद आहे तो एखाद्या नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर पाहणं आणि तेच नाटक खोलीत बसून वाचणं यामधील भेदा इतका आहे. खरंच आहे. आज तुम्हाला आणि मला जर एकमेकांच्या प्रत्यक्ष सहवासामध्ये लोकमान्यांबद्दल बोलता आलं असतं तर ते जास्त छान झालं असतं. परंतु
एका बाजूने परिस्थितीने आपल्या समोर निर्माण केलेली बंधनं, पण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या परिस्थितीवरती मात करण्याचा आपला प्रयत्न. म्हणून आज आपण नाटक खोलीत बसून वाचतो आहोत, पण तरी सुद्धा ते जास्तीत जास्त रंगतदार करण्याचा प्रयत्न मात्र जरूर करूया. तिसरं जे उद्धृत आहे इतिहासाबद्दलचं, ते आपल्यासाठी खास लागू पडणार आहे. आमच्या इतिहासातील उणेपणा काय? लोकमान्य आपल्यासाठी लिहितायत. आमच्या इतिहासातील उणेपणा काय, तो हाच की सर्व प्रकारच्या लोकांस एकत्र धरून ठेवण्याचं अवगत असलेलं धोरण, राजनीतीतील प्रमुख तत्व समजून सर्व मुत्सद्यांचं सर्व काली तिकडे लक्ष राहावं, अशा प्रकारची व्यवस्था अंमलात न येता हे शहाणपणाचं धोरण काही विशिष्ट व्यक्तींच्या कारकिर्दीतच अंमलात राहिलं. मराठी जरा जुनी आहे, पण आपण समजून घेऊ मुद्दा काय आहे लोकमान्यांचा. ते सांगतायत की आपला इतिहास हा व्यक्ती केंद्रित राहिला आणि व्यक्ती बरोबरच ते पर्व संपलं, ज्या प्रमाणामध्ये व्यक्तीनं व्यवस्था तयार करायला पाहिजे होती आणि ती टिकाऊ व्यवस्था शतकानुशतक चालायला पाहिजे होती, तेवढं व्यवस्थेकडे लक्ष दिलं गेलं नाही. हे आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. ते जुनं मराठी आहे, पण ह्यांची दृष्टी बघा लोकमान्यांची कशी आहे ती. लोकमान्य नेहमी सांगायचे की व्यक्तीपेक्षा कार्य महत्वाचं आहे, व्यक्तिपूजा नको. ते आपल्याला सांगतात कार्याच्या भक्तीपेक्षा लोक कार्य करणाऱ्या मूर्तीची भक्ती करतात आणि हे त्यांच्या भक्तीचं वैगुण्य आहे. अतिशय तर्कशुद्ध माणूस होता आणि बरोबर एका बाजूने दैवतीकरण नको, पण कार्याबद्दल मात्र जरूर बोला, असं आपल्याला ते सांगतायत. पुढच्या काळामध्ये जेव्हा टिळकांना संपूर्ण देशभर प्रसिद्धी मिळाली, तेव्हा त्यांना त्यांच्या पाया पडायला लोक यायचे. तान्ही मुलं त्यांच्या अंगावरती ठेवायचे, पायावरती ठेवायचे, आशीर्वाद घ्यायचे. त्यावेळेला टिळक म्हणायचे, मला महाराज म्हणू नका, पाया पडू नका. टिळकांना भारतभर टिळक महाराज म्हणायचे. मला महाराज म्हणू नका, पाया पडू नका, ग्रंथ हेच खरे गुरु आहेत. मंडालेच्या नंतर, राजद्रोहाच्या त्या शिक्षेनंतर टिळकांची लोकप्रियता ही अखिल भारतामध्ये कळसाला पोहोचली होती. 1919 सालच्या अमृतसर काँग्रेसच्या वेळची एक गोष्ट आहे की टिळक जिथे राहत होते आणि जिथे बैठकी व्हायच्या त्या ठिकाणी यायला टिळकांना खूप उशीर लागायचा, कारण वाटेमध्ये लोक त्यांना सोडायचे नाही. अशाच एका बैठकीमध्ये गांधीजी त्या बैठकीचे सदस्य होते आणि गांधीजी हे वेळेच्या बाबतीमध्ये अतिशय प्रखरपणे वेळ पाळण्यामध्ये गांधीजी पक्के होते अगदी वेळेचे. टिळकांना उशीर झाला तर गांधीजींनी शांतपणे पण आपली नापसंती व्यक्त केली. त्यावेळेला टिळक गांधीजींना म्हणाले, माझे हे आत्ताचे दिवस आहेत, तुझे सुद्धा लवकरच येतील. म्हणजे टिळकांचं म्हणणं असं होतं, बघा टिळक द्रष्टे होते की पुढच्या काळामध्ये हा जो स्वराज्याच्या या चळवळीचा वारू आहे, हा जो रथ आहे, हा रथ तुला हाकायचा आहे, असंच जणू काही त्यांना म्हणायचं असावं. हे जे किती छान पद्धतीनं खेळकरपणे लोकमान्य गांधीजींना बोलले, हे सगळं भावनिक संतुलन. टीका आपल्यावरती केली तर त्याला उत्तर कसं द्यायचं, हे वैचारिक संतुलन लोकमान्यांनी कसं बरं मिळवलं असेल, हे आपल्याला आज खरं तर शिकायचंय. कोणतंही संतुलन, कोणतंही जे नियोजन, कुठलीही मॅनेजमेंट असते की नाही, त्यासाठी मानसशास्त्र आपल्याला सांगतं की गोल ओरिएंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. उद्दिष्टांचं भान असणं फार महत्वाचं. म्हणून आपण सुरुवात करूया की टिळकांची जीवन उद्दिष्ट नेमकी कोणती बरं होती. नंतर आपण पाहू की ही उद्दिष्ट त्यांना कशी मिळाली. आपल्याला असं दिसतं की टिळकांच्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्याशी आपल्याला दोन उद्दिष्ट दिसतात. त्याला मी म्हटलंय ज्ञान हेतू आणि कर्म हेतू. डिस्कव्हरिंग द पॉवर ऑफ नॉलेज, डिस्कव्हरिंग द पॉवर ऑफ नेशन. कर्म हेतू काय होता, या राष्ट्राला जागृत करायचा. आणि ज्ञान हेतू काय होता,
की नॉलेज इज पॉवर. मी एखाद्या विषयाच्या खोल 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 शिरलं पाहिजे, त्या विषयाचं यथासांग ज्ञान करून घेतलं पाहिजे आणि ते लोकांना सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. मला जे काही कळतंय ते लोकांपर्यंत मला पोहोचवलं पाहिजे. थोडक्यात ज्ञानशक्ती आणि राष्ट्रशक्ती चेतवणं हे टिळकांचं उद्दिष्ट आपल्याला दिसतंय. कशासाठी? विकासासाठी, फॉर डेव्हलपमेंट. पण विकास कोणाचा? तर व्यक्ती आणि समष्टीचा. व्यक्तीचा विकास तर व्हायलाच हवा, समाजाचा सुद्धा विकास व्यक्तीच्या बरोबर व्हायला हवा. आणि विकास म्हणजे काय याची लोकमान्यांनी केलेली फार सुंदर व्याख्या आहे. लोकमान्य आपल्याला म्हणतात विकास म्हणजे ऐश्वर्य आणि ज्ञान. ऐश्वर्य हा शब्द फार छान आहे बघा, त्याच्यामध्ये ईश आहे, त्यामध्ये एक दैवी अंग आहे त्या ऐश्वर्याला, ती फक्त संपत्ती नाहीये. ऐश्वर्य म्हणजे उत्पादक सुबत्ता, शोषणावरती आधारित नाही, ती उत्पादक सुबत्ता आणि तिचं योग्य वाटप, असं ऐश्वर्य या गोष्टीची व्याख्या ते करतात. ऐश्वर्य म्हणजे फक्त धन नव्हे, फक्त संपत्तीही नव्हे, तर ऐश्वर्य म्हणजे यज्ञवृत्ती. यज्ञवृत्ती याचा अर्थ असा आहे की जे काही मी कमावलं, जे काही माझ्या कर्तृत्वाचं फळ मिळालं, ते मी फक्त माझ्यासाठी ठेवणार नाही, तर ते मी इदम न मम असं म्हणत देशाच्या चरणी, समाजाच्या चरणी, ईश्वराच्या चरणी मी ते ठेवेन. त्या फळावरचं माझं स्वामित्व मी घालवेन. आणि ही यज्ञवृत्ती संपूर्ण आयुष्यभर लोकमान्य जगले, ही गोष्ट फार महत्वाची. माणसांना ध्येयाबद्दलची फक्त स्पष्टता असून चालत नाही, तर हे ध्येयच त्यांचं जगणं व्हायला लागतं. लोकमान्यांच्या बाबतीत तसं झालं आपण पाहूया. त्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली, त्या ऊर्जेमुळेच त्यांची ध्येय प्राप्तीकडे वाटचाल सुरू झाली. ऊर्जा देणाऱ्या ज्या मूलभूत प्रेरणा मानसशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, त्यातली एक प्रेरणा आहे सत्ता प्रेरणा, द इन्स्टिंक्ट ऑफ पॉवर. प्रत्येक माणसामध्ये ती आहे, अगदी पशूंमध्ये सुद्धा आहे. जी सत्ता प्रेरणा असते तिच्या संदर्भामध्ये, माणसाच्या संदर्भामध्ये ही प्रेरणा दोन पद्धतीने वापरता येते. पहिल्यांदा आपण बघूया रेग्युलेशन ऑफ धिस इन्स्टिंक्ट. या प्रेरणेचं नियमन करायचं, स्वतःचा आणि समाजाचा उत्कर्ष त्यातून साधायचा. म्हणजे ही जी सत्ता प्रेरणा आहे हिच्यामध्ये आक्रमकता आहे, त्याच्यामध्ये एक ॲग्रेशन आहे. पण ॲग्रेशन जेव्हा तुम्ही संरक्षणासाठी वापरता, आक्रमकता ही जेव्हा तुम्ही संरक्षणासाठी वापरतात, तेव्हा ते काय असतं? तेव्हा ते शौर्य असतं. आणि जेव्हा तुम्ही आक्रमकता स्वयंकेंद्रित सत्तेसाठी वापरता, तेव्हा त्याला म्हणायचं क्रौर्य. इंग्रजीतले शब्द आहेत, शौर्य म्हणजे व्हॅलर आणि क्रुएल्टी म्हणजेच क्रौर्य. म्हणून एक रस्ता आहे रेग्युलेशन ऑफ धिस इन्स्टिंक्ट, दुसरा रस्ता आहे दमन करणं, म्हणजे ही जी प्रेरणा आहे तिला दडपून टाकणं. टिळकांचा रस्ता रेग्युलेशनचा आहे. टिळकांचा रस्ता नॉट टू टेम द इन्स्टिंक्ट असा आहे. या प्रेरणेचं दमन करून त्याचा उपशम करायचा हा टिळकांचा रस्ता नाहीये. टिळक हे रेग्युलेशनच्या, मॅनेजमेंटच्या मार्गाचे आहेत. आता सत्ता प्रेरणा आणि आक्रमकता मी म्हणालो यांचं मूलभूत नातं आहे. म्हणून आपल्याला असं दिसतं, जे आपण आता सिद्ध करणार आहोत, की टिळकांचे ज्ञानहेतू आणि कर्महेतू ह्यामधून त्यांनी स्वतःच्या या सामर्थ्य प्रेरणेचं नियमन केलं, मॅनेज केली. स्वतःची सत्ता प्रेरणा, द इन्स्टिंक्ट ऑफ पॉवर, ही रेग्युलेटेड इट. आणि त्यामधून त्यांना भावनिक संतुलन मिळालं. ही अचीव्ड इमोशनल रेग्युलेशन आउट ऑफ दॅट. अँड देन द एनर्जी दॅट वॉज प्रोड्युस्ड, जी ऊर्जा निघाली, त्यातून त्यांनी स्वतःच्या उद्दिष्टांना अधिकाधिक सबल केलं. हे टिळकांचं चक्र आहे बघा. आणि हे चक्र आपल्याला समजून घ्यायचंय पुढच्या या सगळ्या काळामध्ये. आपण बघूया मानसशास्त्र आपल्याला कसं सांगतं की व्यक्तीचा विकास कसा होतो. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. कोणत्याही व्यक्तीच्या विकासामध्ये पहिला घटक असतो, त्याला आपण म्हणतो नेचर, संचित, उपजत. म्हणजे काय?
डीएनए, क्रोमोसोम्स, जे सगळे जेनेटिक आहे ते सगळं, म्हणजे आपण जेव्हा या पृथ्वीवरती जन्म घेतो तेव्हा आपला ओपनिंग बॅलन्स जो असतो तो आहे नेचर. मग येतं नर्चर. नर्चर म्हणजे संस्कार, आपले आई वडील, त्यानंतर आपल्याला शिक्षण देणारे लोक, शाळा संस्कार देतात आपल्याला. तिसरं आहे कल्चर, म्हणजे माझ्या आजूबाजूचं वातावरण, माझ्या आजूबाजूची संस्कृती, माझ्या आजूबाजूला तेव्हा काय चाललं होतं. म्हणजे नेचर, नर्चर, कल्चर, हे जे 3 घटक आहेत ते प्रत्येक व्यक्तीमध्ये युनिक पद्धतीने एकत्र येतात. म्हणून तुम्हाला दिसेल की आयडेंटिकल ट्विन्स असले तरी सुद्धा त्यांचे स्वभाव वेगळे वेगळे असतात, कारण युनिकनेस. म्हणजे आपण म्हणूया नेचर, नर्चर, कल्चर आणि सिग्नेचर. सिग्नेचर म्हणजे काय? युनिकनेस, आगळं वैशिष्ट्य, एक खासियत. तर आपण बघणार आहोत की टिळकांच्या बाबतीमध्ये नेचर, नर्चर, कल्चर हे कसे एकत्र आले आणि त्यातून टिळकांचा हा युनिकनेस म्हणजे त्यांची सिग्नेचर कशी तयार झाली ते आपण पाहणार आहोत. आपल्याला असं दिसतं की टिळकांच्या विकासाच्या वाटेवरती जो ज्ञान हेतू होता ना, वन टिळकांचा विकास कसा झाला हे समजून घेताना आपल्या असं लक्षात येईल की त्यांचा जो ज्ञान हेतू, हिज हंगर फॉर पॉवर, हा आपल्याला दिसतो की उपजतपणे त्यांच्यामध्ये आलेला. इट्स मोर ऑफ नेचर. पण कर्म हेतू म्हणजे स्वातंत्र्य संग्राम आणि माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं, त्यासाठी मी काहीतरी करायला हवं, हा जो हेतू आहे तो त्यांना मात्र संस्कार आणि संस्कृती ह्यातून मिळालेला दिसतो. आणि त्यामधून टिळकांचा युनिकनेस, त्यांचं एकमेव अद्वितीयत्व हे सिद्ध होतं असं आपल्याला दिसतं. टिळकांचा ज्ञान हेतू उपजत असावा याचे पुरावे आपल्याला सापडतात, ते आपण बघूया. टिळकांचे वडील गंगाधर पंत हे गणित आणि संस्कृतात निपुण होते. टिळकांचे सुद्धा हेच आवडते विषय. ते स्वावलंबी अभ्यासक होते. टिळक सुद्धा स्वावलंबी अभ्यासक होते. त्यांच्या वडिलांनी लघु व्याकरण आणि त्रिकोणमितीवरती त्यांच्या काळात पुस्तक लिहिलं होतं आणि त्यांचा स्वभाव निस्पृह आणि न्यायी होता. ते सडेतोड उत्तर द्यायचे सरकारी सेवेमध्ये त्या काळच्या असून सुद्धा. आता तुम्ही असं मला विचाराल की हे सगळं तुम्ही म्हणता उपजत होतं, पण खरं तर वडील जे आहेत त्यांचा सहवासही मुलाला लावणारच की नाही. मग तुम्ही याला नेचर मध्ये का बरं घेतलं, नर्चर मध्ये का नाही घेतलं? तर टिळकांचं बहुतेक लहानपण हे वडिलांच्या सहवासापासून दूर गेलं. टिळक शिक्षणासाठी त्यांच्या काकांच्याकडे पुण्यात राहिले होते आणि त्यांचे वडील हे ठाण्याला नोकरीला होते. त्यामुळे त्या काळी जेव्हा ते कधीतरी शनिवार रविवारी महिन्यातून एखाद्या वेळेला पुण्यात यायचे, त्याच वेळेला टिळकांची आणि त्यांची भेट व्हायची. त्यामुळे हे जे सगळे गुण आहेत, गणित, संस्कृत, अभ्यासन आणि अभ्यासकत्व आणि निस्पृहता, ते उपजत आले असण्याची शक्यता आपल्याला खूप जास्त दिसते. लहानपणीचे टिळक कसे होते? हट्टी होते, खोडकर होते, व्रात्य होते. आणि म्हणजे आजच्या काळामध्ये त्यांचं डायग्नोसिस करायचं तर ते एडीएचडी होते का काय, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असं आपल्याला म्हणायला लागेल. पण एका बाजूला माणूस प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता. वयाच्या 10व्या वर्षी कठीण संस्कृत श्लोकांचा अर्थ स्वतः करायचे. गणित सोडवायला पाटी कशाला हवी, मनातल्या मनात का नाही सोडवायचं, असं 12 वर्षाचा हा मुलगा म्हणायचा. म्हणजे यावरून आपल्याला कल्पना येते की या मुलाचं लक्ष हे शाळेमध्ये लागण्याची शक्यता फार कमी, कारण शाळेतला वर्ग हा सर्वांसाठी असतो. हा मुलगा मुळातच जर वर्गापेक्षा 10 पावलं पुढे चालणारा, तर त्याचं कसं व्हायचं शाळेमध्ये? एकदा वडील ठाण्याहून पुण्याला येतात तेव्हा टिळकांचं वय 15 वर्षाचं असतं. टिळकांची एक वही वडिलांच्या हातात पडते, एक सुंदर नक्षीदार वही, संस्कृत रचना स्वतः केलेल्या असतात, त्यात काही इंग्रजी भाषांतर केलेली असतात आणि चक्र पद्धतीने श्लोक लेखन केलं असतं. चक्र पद्धतीने याचा अर्थ सांगतो तुम्हाला, की अशी वर्तुळ काढायची, एक वर्तुळ आतमध्ये, दुसऱ्याशी 4-5 वर्तुळ आहेत आणि त्या वर्तुळांमध्ये शब्द लिहिलेले आहेत. ओके.
आणि मग त्या वर्तुळांचे असे आपण केकचे कसे भाग करतो तसे भाग केलेले आहेत. आणि तुम्हाला त्यातून सुद्धा वाक्य वाचता येतात भागाभागांमधून, किंवा वर्तुळाकृतीने वाचायची असतील तर तशी सुद्धा वाचता येतात. हे सगळं हा माणूस फक्त आपल्या मेंदूला चालना मिळावी म्हणून करायचा. आणि कोणाला दाखवायचं पण नाही. ते वडिलांच्या हातामध्ये ते पडलं तेव्हा त्यांना कळलं. एक काव्य लिहिलं होतं या 15 वर्षाच्या टिळकांनी, दुर्जन प्रशंसा. का बरं लिहिलं? कारण तेवढे सज्जनांची प्रशंसा सगळेच करतात. पण दुर्जन आपल्या आजूबाजूला असल्यामुळे आपले जे फायदे होतात ते सांगणारं काव्य काही मला सापडलेलं नाही. म्हणून मी दुर्जन प्रशंसा असं काव्य केलेलं आहे. वेगळे पण आपल्याला त्यांचं दिसायला सुरुवातच होते इथे. मी म्हणालो तसं वडिलांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना कमी मिळाला आणि म्हणूनच हा संचिताचा भाग असण्याची शक्यता जास्त. आपल्याला तो संत शब्द 3 प्रकारे लिहिण्याची गोष्ट माहितीये. त्या टिळक चरित्रामध्ये आपण वाचलेली आहे. एकदा काय होतं की भाषांतर करायला सांगतात काव्याचं शिक्षक, आणि एक स्टँडर्ड सांगतात कसं करायचं ते, हे स्वतः करतात. मग विचारतात शिक्षक की मी जे सांगितलं होतं फळ्यावरती ते उतरवलं का नाहीस? तर हे म्हणतात स्वतः केलं तर ज्ञानदृष्ट्या अधिक लाभ मिळेल म्हणून. अर्थातच त्यावेळच्याही शिक्षकांना हे आवडायचं नाहीच. आणि शिक्षकांच्या बरोबर इतके मतभेद झाले की काही काळ टिळकांनी चक्क शाळेला रामराम ठोकला. म्हणजे आजच्या काळामध्ये त्यांना स्कूल फोबिया, स्कूल रिफ्युजल असं काहीतरी म्हटलं असतं. पण हे म्हणाले मी काही या शाळेमध्ये जाणार नाही. टिळकांच्या सगळ्या अभ्यासामध्ये मार्क हेतूचा अभाव दिसतो. म्हणजे कधीच या माणसाने ना माझा पहिला नंबर यावा, मला टक्केवारी मिळावी, यासाठी कधीच अभ्यास केलेला दिसत नाही. म्हणून परीक्षेच्या निकालात इतर मुलांच्या नावापुढे छात्रवृत्तीचा, पारितोषिकाचा निर्देश पाहून काका हळहळत आणि बोलत, पण बळवंताने परीक्षेला फार किंमत दिली नाही, असा आपल्याला एक संदर्भ मिळतो. गणित विषयामध्ये सुद्धा पुढे त्यांना किरुनाना छत्रे मिळाले. म्हणजे टिळक कसे होते ना, कोणालाही गुरु नाही करायचे, ते पारखून घ्यायचे. म्हणजे किरुनाना छत्रे ज्यांच्यामुळे खगोलशास्त्र पण आलं टिळकांच्या जीवनामध्ये, त्यांचं ज्ञान इतकं प्रगाढ होतं की मग टिळकांनी त्यांना गुरु मानलं. पण इतर प्राध्यापकांना म्हणजे असे ते सहजासहजी कोणाला मानायचे नाहीत. गंमत अशी आहे त्यातली एक, कॉलेजची 2 वर्ष टिळक मुंबईला होते शिकायला. तिकडे एक इंग्रजी प्राध्यापक होता आणि त्याने काहीतरी फळ्यावरती गणित सोडवायला सांगितलं. यांनी ते कठीण गणित छान सोडवलं असणार. तर तो म्हणाला दॅट्स लाईक माय स्टुडंट, म्हणजे हा माझाच हा विद्यार्थी. तर यांनी सडेतोड ना त्याला सांगितलं की आय एम नॉट युअर स्टुडंट, म्हणाले आय एम स्टुडंट ऑफ प्रोफेसर किरुनाना छत्रे असं सांगितलं. आणि त्याचा योग्य तोच परिणाम झाला. त्याने यांना नापास केलं परीक्षेमध्ये. तो जो प्राध्यापक होता त्याने. पण टिळकांना या पास नापासची कधीच काही पडलेली नव्हती. त्यामुळे कम अस्सल दर्जा प्राध्यापकाचाही त्यांनी कधीच मान्य केला नाही, ही गोष्ट मजेची. मी तुम्हाला म्हणालो तसं की मुंबईच्या महाविद्यालयातला हा प्रसंग आणि तिथे बाणेदारपणे त्यांनी दिलेलं उत्तर दिसतं काय आपल्याला. एकदा एक उद्दिष्ट आपलं मानलं की ते पूर्ण होईपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही. हे ना सगळीचकडे दिसतं बरं का टिळकांचं, की एकदा एक गोल घेतला की त्याच्या मागेच लागायचं. याच्यासाठी एक छान उदाहरण घेऊ आपण, व्यायाम वर्ष असं त्याला आपण म्हणूया. टिळकांचा विवाह 1871 साली झाला. त्या काळी विवाह लवकर व्हायचे ना, 1855चा यांचा जन्म आहे आणि मग ह्यांचा 71 साली विवाह झाला. नवविवाहित दाम्पत्य होतं, तर त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या सुदृढ होत्या. त्या मानाने यांची शरीर यष्टी काही तेवढी सुदृढ नव्हती. मग ह्यांनी काय केलं, 1873 हे जिद्दीने व्यायाम आणि व्यायामाचं वर्ष, आहाराचं वर्ष असं केलं बरं का कॉलेजमध्ये असताना. त्यामुळे आत्मविश्वास वाढला पण अभ्यास मागे पडला. आणि आधीच व्रात्य होते आणि आता शरीर बळ मिळालं, त्यामुळे कॉलेजामधले टिळक हे दांडगाईसाठी प्रसिद्ध होते. 10-12 फूट उंचीवरनं उड्या मारायचे. त्याच्यानंतर हॉस्टेलच्या खोल्या होत्या ना, तर त्याला अशी पार्टिशन्स होती आणि त्या पार्टिशन मधून इकडून तिकडे जाता यायचं. तर हे काय करायचे माहितीये, सगळेजण मेसमध्ये जेवायला गेले ना की हे सगळ्या खोल्या आतून बंद करायचे, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात. मग सगळे लोक जेव्हा जेवून यायचे
तेव्हा त्यांना समजायचं नाही ना की आपण खोली आतून बंद आहे. मग परत हे उड्या मारायचे आणि त्या सगळ्यांच्या खोल्या, हॉस्टेलच्या खोल्या त्यांना उघडून द्यायचे. असले काय काय प्रकार करायचे. आपली शरीर संपदा दाखवण्यासाठी उघडं फिरायचे. अशा पाण्यावरती तरंगून दाखवायचे. म्हणून अशा माणसाला त्यांच्या कॉलेजमध्ये काय विशेषण होती लोकमान्यांना? ब्लंट. दुसरं विशेषण होतं डेव्हिल. तिसरं विशेषण होतं सैतान. चौथं विशेषण होतं ऑलराऊंड. कारण अभ्यासामध्ये भले मार्कांना किंमत नाही, पण या गृहस्थांना यायचं सगळं. ज्ञानाच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. अस्वस्थपणे फेऱ्या घालण्याची सवय याच सुमारास त्यांना लागली असावी. टिळक नेहमी फेऱ्या घालायचे आणि शरीर बळाचा फायदा त्यांना पुढील धकाधकीमध्ये झाला असणारच नक्की. म्हणजे आपल्याला असं दिसतं की पुढच्या काळात सुद्धा मुंजांनी लिहून ठेवलंय त्यांच्या आठवणींच्या मध्ये की त्यांनी पहिल्यांदा लोकमान्यांना बघितलं ते रायगडावर, आणि रायगडावरती जो एक मोठा तलाव आहे त्याच्यामध्ये लोकमान्य पोहत होते आणि त्यांनी दोन्ही हातांनी छत्री धरली होती पोहताना. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, फक्त पायाच्या स्ट्रोक्सनी ते पुढे जात होते. आणि तेव्हा अर्थातच टिळक 40च्या पुढे असणार, निदान 40 तरी असतील. तर ही जी शरीर संपदा होती तिचा फायदा निश्चितपणे पुढच्या जीवनामध्ये टिळकांना झालेला असणार. डॉक्टर मुंजेंनी टिळकांचं हे प्रथम दर्शन आपल्या आठवणींच्या मध्ये लिहून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आपला बळवंत हा नावाप्रमाणे बलवंत झाला. ऊर्जा होती पण वाट दिसत नव्हती, कारण कर्म हेतू मिळालाच नव्हता. अस्वस्थ तरुण ते फादर ऑफ इंडियन अनरेस्ट हा प्रवास सुरू व्हायचा होता. आपण लोकमान्यांना म्हणतो फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, भारतीय असंतोषाचे जनक. खरं म्हणजे चिरोल नावाच्या, व्हॅलेंटाईन चिरोल या नावाच्या एका पत्रकाराने टीकात्मक दृष्टीने हे शब्द पहिल्यांदा वापरले, पण आपण ते गौरवास्पद पद्धतीने करून घेतले. पण फादर ऑफ इंडियन अनरेस्ट हे त्याने टीका करताना वापरलेले शब्द आहेत. हा प्रवास सुरू होत होता. गीता रहस्यामध्ये लिहितात लोकमान्य, असंतोष हा सर्व भावी उत्कर्षाचे, प्रयत्नाचे, ऐश्वर्याचे आणि मोक्षाचेही बीज आहे. आणि हा असंतोष जर आपण सर्वांशी नष्ट केला तर या जगात आणि परलोकीही आपली धडगत लागणार नाही, हे प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. असंतोष महत्वाचा. त्यामुळे हा जो असंतोष आहे ना, त्यांचा हा तक्रारखोर असंतोष नाही. दिस इज अ क्रिएटिव्ह डिससॅटिस्फॅक्शन. म्हणजे हा कंप्लेनिंग डिससॅटिस्फॅक्शन नाहीये, हे लक्षात घेणं महत्वाचं. कर्म हेतूशी ओळख होते ते कॉलेजातले दिवस असतात. टिळक लिहितात, त्यावेळी आम्ही निकृष्ट देशस्थितीच्या विचाराने भणाणलेल्या डोक्याची माणसं होतो. पुष्कळ विचारानंतर शिक्षणातच आमच्या देशाचा उद्धार आहे असं आमचं मत बनलं होतं. म्हणजे ना त्या काळातला आता तो जो आपण म्हणालो ना नेचर, नर्चर आणि कल्चर, म्हणजे आजूबाजूचं सगळं वातावरण कसं होतं, त्या वातावरणामधले मित्र कसे होते, तो सगळा भाग आपल्याला येतो. की हॉस्टेलवरच्या चर्चा, हॉस्टेलवरती ते असताना एक मोठा दुष्काळ पडला होता, शेतकऱ्यांचे दंगे झाले होते. या सगळ्या वातावरणामध्ये दिल्लीला राणीच्या अभिनंदनाचा दरबार भरला होता. बडोद्याच्या गायकवाड सरकारांवरती खप्पामर्जी झाली होती. आणि या सगळ्यामध्ये 1879 मध्ये आगरकरांबरोबर टिळकांची दोस्ती जमली. आगरकर फार महत्वाचे आहेत टिळकांच्या एकंदर घडणीमध्ये. त्याचबरोबर महादेव गोविंद रानडे, विष्णूशास्त्री चिपळूणकर या ज्येष्ठांबरोबर त्यांच्या चर्चा सुद्धा चालू होत्या. आणि मला खात्री आहे की रानडे असतील, चिपळूणकर असतील, त्यांना टिळकांमधला हा स्पार्क जो आहे ना, हा स्पार्क कळला असणार हो. म्हणजे गमतीची गोष्ट आहे, टिळक पुढे त्यांनी लॉ क्लास काढला, तर त्यावेळेला टिळक जेव्हा हिंदू लॉ शिकवायचे तेव्हा त्यांच्या क्लासला न्यायमूर्ती रानडे हे टिळक कसे शिकवतायत ते ऐकायला पाठी येऊन बसले होते. म्हणजे याचा अर्थ की न्यायमूर्ती रानडेनं सुद्धा टिळकांचं काय हे नाणं आहे ना, किंवा याचा कस काय आहे याची निश्चितपणे जाणीव झालेली असणार. शिक्षणादरम्यान गुणानं कमी असणाऱ्या परदेशी प्राध्यापकांची ऐट आणि अहंभाव हा कुठेतरी टिळकांना त्रास देतच होता. हॉस्टेल मधलं हे एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हॉस्टेलच्या खोलीत लावलेलं व्हिक्टोरिया राणीचं चित्र फाडून आपली देशभक्ती व्यक्त करणाऱ्याला टिळक म्हणतात, अरे
त्या बिचाऱ्या निरुपद्रवी कागदाने तुमचं काय केलंय? दारं लावून बंडखोरी करणं म्हणजे आपल्या मनाचा कमकुवतपणा आणि क्लैब्य दर्शवणं. क्लैब्य याचा अर्थ भीरुता, भीती. हिम्मत असेल तर सदाशिवराव भाऊ प्रमाणे घण घालून लंडनचं तख्त फोडून ते पायाखाली तुडवण्याची महत्वाकांक्षा धरा. सदाशिव भाऊंचा रेफरन्स काय आहे? दिल्लीचं तख्त. हे सदाशिवराव भाऊंनी तोडलं होतं ते. निदान याच दिशेने यावत जन्म आपल्या प्रयत्नांची शिकस्त करण्याची आज मनाने शपथ घ्या. तरच हे चित्र फाडण्याचा तुमचा आवेश मी खरा समजेन. म्हणजे पुन्हा ना, ही कॉल स्पेड अ स्पेड. म्हणजे टिळकांचे वैशिष्ट्य आहे की ते पुढच्या काळामध्ये थोडं थोडं शिकले संयम कसा आणायचा ते, पण या काळामध्ये ते अतिशय तरुणच होते. कर्महेतूची पहाट होती. हे फार छान आहे बघा. डोंगरीच्या तुरुंगामध्ये नंतर हे दोघे म्हणजे कोण? टिळक आणि आगरकर. हे दोघे जण एकत्र होते त्या तुरुंगात आणि डोंगरीतल्या तुरुंगवासाच्या आठवणी आगरकरांनी लिहून ठेवल्या. त्याच्यामधून हा उतारा घेतलाय. बघा, मी म्हणजे आगरकर MA करता आणि टिळक LLB करता अभ्यास करण्यासाठी कॉलेजात राहिलो असता सरकारी नोकरी न पत्करता देशसेवेत आयुष्य घालवण्याचा ज्या दिवशी निश्चय केला त्या दिवसापासून आम्ही जे जे बोललो चाललो होतो त्याची पुन्हा पुन्हा आठवण होऊन अनेक वेळा पुनरावृत्ती होत असे. हे दोन मित्र मिळाले कारण ते समान शिलेशी होते, त्यामुळे त्यांचं सख्य झालं आणि या दोघांनाही चालण्याची सवय होती. रात्री चालायचे आणि गप्पा मारायचे आणि अनेक वेळेला त्यांच्या असं लक्षात यायचं की 2 तास 3 तास झालेत आणि आपण जिथून सुरुवात केली तिथे परत आलेलो, मग ते परत चालायचे. पण ह्या संवादाचा टिळकांच्या व्यक्तिमत्वाला निश्चितपणे फायदा झालेला असणार. म्हणून टिळकांच्या घडणीत आगरकरांचा सहभाग हा फार महत्वाचा आहे. त्या काळामध्ये सरकारी नोकरी हा राजमार्ग होता. आगरकर MA, टिळक LLB. म्हणजे शिक्षण तर दोघांची छान होती, पण त्यांचा हेतू कसा मिळाला बघा त्यांना. आता इथे आपण आगरकर जेव्हा गेले तेव्हा टिळक लिहितायत आगरकरांबद्दल, त्याच्यात आपल्याला हा हेतू मिळतो. बघूया आपण. ज्या कोणत्याही राष्ट्रात आपल्या विद्येचा, अकलेचा, हुशारीचा आणि कर्तबगारीचा म्हातारपणी नव्हे तर भर उमेदीत लोकोपयोगी कामाकडे इमानाने आणि नेकीने उपयोग करणारे शेकडो नाही तरी हजारी तरी काही गृहस्थ निघत नाहीत, ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखंच आहे असं आम्ही समजतो. या कर्महेतूचं अतिशय स्पष्ट सूचन या दोघांना कसं मिळालं. पुढचा तो भाग आहे की टिळक हे राजकीय चळवळीकडे आले, आगरकर हे सामाजिक चळवळीकडे गेले, पण वेगळ्या रस्त्याची निवड, त्या वाटेवरती टिकून राहण्याचं कौशल्य आणि वैयक्तिक स्वार्थाला मागे ठेवण्याची वृत्ती दोघांच्याकडेही होती. टिळकांनी ध्येय व्यापक करण्यासाठी विविध साधनांची निवड केली. साधनानाम अनेकता हे टिळकांच्याकडून आपण शिकावं. म्हणजे आपल्याला दिसतं काळाप्रमाणे पहिल्यांदा टिळक हे शिक्षण संस्था स्थापन करतात, कारण शिक्षण हेच महत्वाचं. मग कायद्याचे पदवीधर होते तरी शिक्षक बनतात, पुढे वर्तमानपत्र काढतात आणि पत्रकार बनतात, नंतर समाजकारणात जातात आणि नेते बनतात आणि मग राजकारणात जातात आणि महाराष्ट्रातून संपूर्ण राष्ट्राच्या राजकारणाच्या पटावरती येतात. असा हा कालानुक्रम आहे. त्याच्यात तुम्हाला असं दिसेल की ते हळूहळू कक्षा व्यापक करत गेलेले दिसतात. शैक्षणिक आणि सामाजिक कार्य स्थानिक पातळी, सामाजिक कार्य आणि वर्तमानपत्र प्रदेश पातळी आणि राजकारण राष्ट्र पातळी. हा जो टिळकांच्या काळाप्रमाणे हळूहळू हळूहळू आपली व्यापकता वाढवत जाणं हा एक फार व्यवस्थित शिकण्यासारखा भाग आहे. की नियोजन किती महत्वाचं होतं. एकदम उडी मारायची नाही, एक एक गोष्ट करत करत पुढे जायचं, अनेक साधनं एकजीव करून वापरायची, हे आपल्याला टिळकांमधून दिसतं. अगदी जो हा पहिला काळ आहे जेव्हा टिळक अध्यापक असतात, शिक्षण संस्था काढतात, त्यावेळेला गणित शिकवायचे. गणित म्हणजे काय, जे पाठीचं तेच फळ्याचं. म्हणजे उदाहरण हे जणू काही सावज आहे आणि त्याचा आपल्याला झडप त्याच्यावरती मारून फडशा पाडायचा आहे अशी टिळकांची एकंदर वृत्ती. आणि त्यामुळे ना गणिताचे ते पॉप्युलर टीचर नव्हते, पण संस्कृतचे मात्र पॉप्युलर टीचर होते. म्हणजे संस्कृत शिकवायचे विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन आणि गणित जणू काही स्वतःच गणित सोडवत राहायचे. म्हणजे मुलांना किती कळलंय नाही कळलंय हे त्यांना फारसं त्याच्यामध्ये रस नव्हता, पण संस्कृत मात्र विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन जात
कायदा तर खास रंगून शिकवत. हिंदू लॉ त्यांचा खास विषय होता. मी तुम्हाला सांगितलं न्यायमूर्ती रानडे त्यांच्या व्याख्यानालाही बसले होते. जोगळेकर नावाचे एक नट होते त्या काळातले, होतकरू नट. नंतर ते बालगंधर्वांच्या बरोबर होते. त्यांचे अभिनय गुण यांनी लॉ क्लासमध्ये हेरले आणि त्यांना सांगितलं की तू वकील होऊ नको, तू अभिनयाकडे जा. म्हणजे टिळकांचं लक्ष हे वेगवेगळ्या लोकांच्याकडे होतं. ती फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एक तुम्हाला मज्जा सांगतो की टिळकांनी लॉ क्लास का काढले, तर या सगळ्या समाजकार्याच्या मध्ये आपल्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक स्थिरता यावी म्हणून. पण ह्यांच्या क्लासमध्ये हे इतके लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना इतक्या सवलती द्यायचे, इतके फुकट लोक घ्यायचे की ना ते आर्थिक दृष्टीनं परवडणं काही फार त्यांना शक्य झालं नाही कधीच. पुढच्या काळामध्ये वर्तमानपत्र चालवतानाही धोंडोपंत विद्वांस नावाचे टिळकांचे जे मॅनेजर होते, जे सत्यभामाबाईंच्या माहेरून आलेले होते, तो एक वंडरफुल मॅनेजर टिळकांना मिळाला बरं का. म्हणजे टिळकांचे सगळे आर्थिक व्यवहार त्याच्यानंतर धोंडोपंत विद्वांसांनी फार शिताफीनं, म्हणजे जसे गांधीजींना महादेव भाई मिळाले ना, तसं या टिळकांना धोंडोपंत विद्वांस मिळाले. त्यामुळे नाहीतर त्या बाबतीत हे जरा कच्चेच होते. म्हणजे संसार, पैसे पैसे गुंतवणं, पैसे कमावणं हे काही फार या माणसाकडे नव्हतं. हा, द्यायचं ज्ञान द्यायचं, आपल्याकडे असलेलं सगळं द्यायचं ही वृत्ती होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती 1896 साली दुष्काळ पडतो आणि दुष्काळ निवारणाचा कायदा लोकांपर्यंत पोहोचवणं हे उद्दिष्ट टिळक घेतात. भाषांतर करतात त्या कायद्याचं, पुस्तक काढतात, अग्रलेख स्फुटलेखन करतात केसरीमध्ये, सरकारवरती अंमलबजावणीसाठी दबाव आणतात आणि 97 साली प्लेगची साथ येते. तेव्हा रँड नावाचा हा अधिकारी असतो. प्रत्येक वस्तीमध्ये जनजागरणाच्या सभा घेतात. त्यामध्ये जे आपण म्हणतो ना रेड लाईट एरिया ऑफ द सिटी, तिथे सुद्धा सभा घेतात. मग एक मथळा आहे की टिळकांच्या सभेला वेश्या, असा एक मथळा येतो एका वृत्तपत्रात सुधारकामध्येच. तर मग टिळक म्हणतात की त्या जरी देहविक्रय करणाऱ्या असल्या तरी प्लेग त्यांना सोडणार आहे का? ती माणसं आहेत, तर तिथे जाऊन सुद्धा मला ही जनजागरणाची सभा घेतलीच पाहिजे, अशा तऱ्हेचा टिळकांचा दृष्टिकोन असतो. ते लिहितात, टिळक लिहितात, काँग्रेसचा एखादा कार्यक्रम ठरला वा एखाद्या नेत्याचं भाषण ठरलं तर आमचे स्वयंसेवक लगेच पुढे येतात, कारण तिथं मिरवायला मिळतं, मौज पाहायला मिळते. प्लेगमध्ये काबाड कष्ट करून त्यांना काय मिळणार आहे? पण तरीही प्लेगच्या काळामध्ये आता आपले जसे कोरोना वॉरियर्स आहेत तशा तऱ्हेचं स्वयंसेवकांचं दल टिळकांनी तयार केलेलं होतं. म्हणजे ते रोखठोक बोलायचे, पण लोक त्यांचे रोखठोकपणा का ऐकून घ्यायचे? कारण हा माणूस अत्यंत निस्पृह आहे, हा स्वतःच्या आप मतलबी स्वार्थासाठी काहीही करत नाहीये, हे लोकांना कळलेलं असायचं. म्हणून टिळक लिहितात केसरीमध्ये, वर्ष 2 वर्ष ऑफिसच्या आरामखुर्चीवर पंख्याखाली बसून रोजी 10-5 सह्यांच्या श्रमाने जे साहेब थकतात, ती 6 महिने थंड हवेत जाऊन ताजतवानं होऊन त्यांना यावं लागतं. त्यांनी आज हजारो वर्ष पिढ्या प्रखर शीतोष्ण सहन करणाऱ्या आशियातील लोकांना हसावं, नामर्द म्हणावं, काळं म्हणून दूर सारावं, यापेक्षा निलाजरेपणा तो कोणता. म्हणजे सत्ता जिथं लोकांसाठी नाही वापरली जात ना, तिकडे त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला पोचते. हा, हे थंड हवा म्हणजे काय? आता महाबळेश्वर असणार ना पुण्याच्या जवळ, हे सगळे इंग्लिश जे अधिकारी असणार ते अशा ठिकाणी जाऊन राहत होते, हे आपल्याला माहिती आहे. राजकारण व्यापक होत गेलं तशी मनस्तापाची किंमतही वाढत होती. आपण आता हे बघूया की ह्या सगळ्या संकटांना सामोरं जायला जी एक धीरोदात्त वृत्ती लागते, त्याला इंग्रजीत आपण म्हणतो रेझिलियन्स, त्याला संस्कृतामध्ये म्हणतात तितिक्षा. आणि आजच्या काळासाठी ज्या अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्यातली एक गोष्ट लोकमान्यांकडून आपल्याला शिकायची आहे, ती तितिक्षा, आणि ती आपण बारकाईनं शिकूया. लोकमान्य आपल्याला असं म्हणतात, माझं उद्दिष्ट इतकं विधायक आणि उच्च आहे की त्यापुढे आपत्ती आणि मनस्ताप ह्याची काय फिकीर करावी. म्हणजे बघा, उद्दिष्ट मी तुम्हाला आधीच म्हणालो की ध्येय जगणं. उद्दिष्ट ज्या वेळेला विधायक असतं त्यावेळेला त्या तुलनेमध्ये येणाऱ्या अडचणी आणि मनस्ताप ह्याचा ऍक्सेप्टन्स खूप चांगला असतो ना, की अरे दिस इज पार्ट ऑफ द गेम, ते येणारच याच्या बरोबर. म्हणजे इतक्या उच्च ध्येयासाठी याच्यापेक्षा कमी अडचणी आल्या तरच नवल, एवढ्या तर अडचणी येणारच आहेत.
म्हणून राजद्रोहाचा जेव्हा पहिला खटला झाला तो 12 जून 1897च्या भाषणाच्या अनुषंगाने 17 सप्टेंबर 1897ला 18 महिन्याची सक्त मजुरी झाली टिळकांना. लक्षात घ्या. त्यामध्ये त्यांचं वजन घटलं, 135 पाऊंडाचं वजन 105 पाऊंडांवरती आलं, पण माफी मागितली नाही. आणि त्यांची सुटका बघा झाली आहे 6 सप्टेंबर 1898ला. तुमच्या लक्षात आलं का बघा, 18 महिन्याची सक्त मजुरी पण वर्षभरातच सुटका झालेली दिसते, हो की नाही? म्हणजे 6 महिने हातचे राहिलेत की नाही, ते 6 महिने का हातचे राहिले सांगतो. सरकारने हुकूम असा काढला, भविष्य काळात टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली तर त्यांनी या खेपेला सूट दिलेले 6 महिने भरून द्यावेत. म्हणजे उभय पक्षी किती कॉन्फिडन्स होता बघा. म्हणजे सरकारला सुद्धा कॉन्फिडन्स होता की हे परत राजद्रोह करणार आहेत आणि त्यावेळेला आपण 6 महिने आहेत ना, ते 6 महिने आपल्याला वसूल करता येतील. त्यातली गंमत सांगतो तुम्हाला. पुढे मंडालेहून जेव्हा सुटतात ना टिळक, तर टिळकांच्या डोक्यातच तर हा वकील होते ना, त्यांच्या डोक्यात हे कलम असतं. तर टिळकांना नेताना मुंबईहून याला मंडालेला नेलं, ब्रह्मदेशामध्ये ते समुद्रमार्गे नेलं. येताना मात्र त्यांना मद्रासला उतरवलं आणि मद्रासमधून एक खास आगगाडी रेलगाडी घेऊन ते आले पुण्याकडे. तर आता तुम्ही लक्षात घ्या की खालून म्हणजे दक्षिणेकडून गाडी पहिली वर येते ना उत्तरेकडे, तर हडपसर लागणार पहिल्यांदा पुण्याच्या आधी. तर पुणे स्टेशनला आणलीच नाही गाडी, तर ती मध्यरात्री हडपसरला थांबवली आणि हडपसरला थांबवून त्यांना बाहेर काढलं. त्या गाडीत खास गाडी होती, ती तेच होते, पोलिसांच्या गाड्या वगैरे होत्या. तिकडून ते पुण्याच्या दिशेने निघाले. ओके. टिळकांच्या डोक्यात होतं ते 6 महिने, हे जे 6 महिने होते ते. आणि तुम्हाला जर टोपोग्राफी पुण्याची जरा आणली तुम्ही डोळ्याच्या समोर, तर बंड गार्डनच्या जवळ तुम्ही जर बंड गार्डन क्रॉस केलं तर तुम्ही येरवड्याला जाणार पुढे. आणि बंड गार्डनचा जो पूल आहे ना, तो पूल क्रॉस केला तर तुम्ही येरवड्याला जाणार. म्हणजे आता पुढचा नगर रोड वगैरे चालू होतो तो. आणि तुम्ही जर ह्या अंगालाच वळलात तर तुम्ही पुणे शहरात जाणार. तर ज्या वेळेला ती गाडी टिळकांना घेऊन जाणारी पोलिसांची गाडी म्हणजे ट्रेन मधून उतरले, मोटर गाडीत बसले, ती जेव्हा पुणे शहराच्या दिशेने वळते तेव्हा टिळक मनात म्हणतात आता सुटलो. तोपर्यंत त्यांच्या डोक्यात असते की हे पुढचे 6 महिने आपल्याला बहुतेक येरवड्याला टाकणार ना. पण विचार बघा, विचार आहे डोक्यात. आणि जोपर्यंत ही धीरोदात्त वृत्ती आहे की जोपर्यंत ती शक्यता प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत तिला मी खात्री म्हणणारच नाही. हा जो मुद्दा आहे तो आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखा आहे. राजकारणाच्या ऐन भरात सुद्धा समाजकारण बाजूला पडलं नव्हतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, व्यसनाधीनतेच्या विरोधामध्ये टिळकांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे त्या काळामध्ये, 1908च्या म्हणजे मंडालेच्या खटल्यापूर्वी सुद्धा. आणि त्यांचा लोकसंग्रह इतका विलक्षण होता की कलेक्टरने म्हटलंय पुण्याच्या की मी पुण्याचा कलेक्टर असलो तरी पुण्याचा खरा कलेक्टर गायकवाड वाड्यात आहे. गायकवाड वाडा म्हणजे जिथे राहायचे, हा आपले जे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड त्यांची प्रॉपर्टी होती. ती प्रॉपर्टी टिळकांनी घेतली. आणि त्याच्यामध्ये पण गंमत आहे, त्याच्यामध्ये धोंडोपंत विद्वांसांनी बऱ्यापैकी काम केलं. आणि सयाजीरावांनाही माहिती होतं की टिळकांना एक प्रॉपर्टी जर मिळाली आणि ती आपल्याकडून मिळाली तर त्याचा फायदा होणार आहे. सयाजीराव हे सुद्धा चांगले द्रष्टे अशा तऱ्हेचे राज्यकर्ते होते. तर टिळक हे स्थानिक, प्रांतिक, राष्ट्रीय सगळ्या जबाबदाऱ्यांचा समन्वय करायचे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ज्या आपण टिळकांकडून शिकूया. अष्टावधानी वृत्ती, मल्टीटास्किंग, बिनतोड कप्पाबंदी, कंपार्टमेंटलायझेशन, समय नियोजन, टाइम मॅनेजमेंट आणि आत्मविश्वास. बघूया या 4 गोष्टी आपल्याला दैनंदिन कशा दिसतात टिळकांच्या जीवनात. टिळकांची एक सकाळ. पहिल्यांदा ते संस्कृत पंडितांबरोबर कालिदास आणि भवभूतीची चर्चा करतायत. एवढ्यात मुंबईच्या काँग्रेसच्या प्रांतिक परिषदेच्या अहवालाची प्रूफ येतात. ती प्रूफ ते तपासतायत, म्हणजे राजकीय काम झालं. एवढ्यात एक जण येतो की कुटुंबीय अटकेत आहे, त्याच्या सुटकेसाठी अर्जाचा मसुदा लिहून द्या. टिळकांनी वकील म्हणून इतक्या लोकांना मदत केली अहो सांगतो, पण एकाकडूनही पैसे घेतले नाहीत. म्हणजे आणि बिनतोड व्यवस्थित सल्ला द्यायचे. नंतरही काही उदाहरणं येतील. इतक्यात वैदिक पंडित येतात, मग त्यांच्याशी ज्योतिषशास्त्र आणि ऋचा यांच्या बाबतीतला संवाद होतो.
एवढ्यात मग गीता रहस्यासाठी पाली भाषेतील वचनांचे संदर्भ, पाली शिकले होते, नंतर आपण बघू मंडालेच्या तुरुंगामध्ये फ्रेंच आणि जर्मन स्वतःहून कसे शिकले ते. इतक्या दरम्यान केसरीचं संपादकीय लिखाण सांगायला लेखनिक येतात, त्यांना ते लेख असतील, अग्रलेख असतील, हे ते डिक्टेट करतायत. एवढ्याच छापखान्यातले लोक, ऑफिसातले लोक हे सतत यांना विचारायला, बळवंतरावांना हे करू का, हे करू का, हे करू का, हे सगळं चालूच आहे. आणि सामाजिक संस्थाचे लोक निमंत्रणाला येत आहेत. आणि टिळकांच्याकडे लोक भांडणं मिटवायला पण यायचे. कारण त्यांना माहिती होतं की या भांडणाचा निवाडा हा माणूस व्यवस्थित करणार आणि याला पैशा काही रस नाही. त्यामुळे लोक भांडणं मिटवायला पण टिळकांकडे यायचे. ही एक सकाळ आहे बरं का. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की मगाशी जे 4 मुद्दे आपण पाहिले ते किती महत्वाचे आहेत. हे सगळं करत असताना कर्म हेतू मधली निष्कामता महत्वाची. दुर्दम्य हे जे गंगाधर गाडगिळांनी लिहिलेली कादंबरी आहे, पुस्तक आहे, टिळकांच्या चरित्रावरचं उत्तम आहे पुस्तक. त्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की बळवंतराव हे सुई दोरा घेऊन बसलेले असतात. देशकार्यासाठी प्रत्येक माणसाला कसं ओवता येईल हे त्यांच्या डोक्यात असतं. तर असं त्यांनी लिहिलंय, ते अगदी योग्य लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. तसेच ते होते. निष्कामता म्हणजे काय? प्रयत्नांमध्ये बावनकशी सहभाग. एकदा अंगावरती घेतलं की सोडायचं नाही, पण परिणामांचा हेका नाही. समाधानकारक परिणाम मिळाला तरी श्रेयापासून दूर राहणं. हो, सर्कस कंपनी पासून नाटक कंपनी पर्यंत सगळ्यांना मदत केली माणसाने, पण कसलं श्रेय नाही घेतलं. त्रासदायक परिणाम आला तर तो खंबीरपणे सहन करणं. केलेल्या प्रयत्नांचा मोबदला पैशामध्ये न मोजणं आणि प्रयत्न व्यक्तीला ध्येयाच्या दिशेने नेत आहेत ना, हे सतत पडताळून पाहणं, ही आहे निष्कामता. आणि म्हणून विद्यार्थ्यांचे शंका समाधान करायला ह्यांना आवडायचं. मी म्हणालो तसं वर्ग चालवायचे, लायक मुलांसाठी मोफत वर्ग चालवायचे. सगळे नियम मोडून गरीब मुलांना प्रवेश द्यायचे. मी म्हणालो तसं मोफत कायदेशीर सल्ले आणि अर्ज लेखन. तुम्हाला एक मजा सांगतो. पुढे मंडालेला असताना जमिनीच्या संदर्भातली एक केस, इकडच्या कुणीतरी त्यांना पोस्टाने कागद पाठवले बरं मंडालेला, आणि या गृहस्थाने ते गीता रहस्य लिहिताना आणि ते सगळं करत असताना त्याचंही काम करून पाठवलं. त्यामुळं हे काय भन्नाटच होतं प्रकरण, जे काय होतं ते भयंकर भन्नाट होतं. मी म्हणालो तसं सर्कस पासून ते नाटकापर्यंत सगळ्या संस्थांच्या मागे उभे राहिले. आणि पैसा फंड उभा केला, त्याच्यातून उद्योजकता, तळेगावचा काच कारखाना, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मी म्हणालो तसं दारूबंदी आणि व्यसनाधीनतेच्या विरोधात त्यांनी काम केलं. इतक्या सगळ्या 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 गोष्टी केल्या. टिळकांना तसं ना संगीताची वगैरे फार आवड नव्हती, पण ते बसायचे. म्हणजे पुढच्या काळामध्ये बसायचे. आणि एक भास्कर बुवा बखलेंची एक आठवण आहे. भास्कर बुवांचं गाणं ऐकलं तेव्हा टिळक त्यांना असं म्हणतात की माझ्यासारख्या माणसाला पण तुमचं गाणं आज कुठेतरी जीवाला स्पर्श करून गेलं, अशा तऱ्हेची एक आठवण आपल्याला सापडते. सो हे करत असताना छपाईच्या टाईपात या माणसाने तंत्र सुधारणा केली. म्हणजे कुठे कुठे डोकं चालायचं बघा. जी राष्ट्रीय विद्यालय ती स्थापन करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. अनेक विकतची दुखणी घेतली. ती मी सगळी सांगत बसत नाही, पण क्रॉफर्ड प्रकरण आहे, बापट कमिशन आहे, कोल्हापूरचं छत्रपती प्रकरण आहे, बाबा महाराज प्रकरण, तर किती टिळकांना त्याने त्रास दिला. सगळी विकतची दुखणी म्हणजे काय? जबाबदारी घ्यायची, मग जबाबदारी पार पाडायची, मग त्याच्यामध्ये कितीही त्रास झाला तरी जबाबदारी सोडायची. त्यामुळे अनेक विकतची दुखणी या माणसाने घेतली बरं. गणेशोत्सव, शिवजयंती आणि मोहरम सुद्धा, म्हणजे सगळे जे सार्वजनिक उत्सव होते, सगळे सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना माहिती आहे, एक इव्हेंट करायची तर त्याला किती कटकट करावी लागते. हे इतके सगळे उद्योग करायचे. बरं, मजेची गोष्ट सांगतो. या सगळ्या सार्वजनिक उत्सवांचे जमा खर्चाचे ताळेबंद केसरी मधून प्रसिद्ध व्हायचे. हे लोकांचे पैसे आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि आपण त्याला रिस्पॉन्सिबल आहोत. या बाबतीत टिळकांनी कोणाला, स्वतःला सुद्धा त्यांनी अजिबात मार्जिन दिलेली नव्हती. ही गोष्ट महत्वाची. निशुल्क वकिली सल्ल्याबद्दल मी सांगत होतो तुम्हाला, हे त्याची एक फार वंडरफुल गोष्ट आहे. विजापूर जवळचा एक माणूस असतो बरं का, तर सरकारने त्याचं उत्पन्न जप्त केलं आणि अशी सरकारी ऑर्डर आली
की हा मरेपर्यंत कुटुंबाला ते मिळणार नाही. मग आता काय करायचं? तर टिळकांनी त्याला सल्ला काय दिला, की हिंदू कायदा आणि हिंदू धर्मशास्त्र यानुसार तुम्ही जर संन्यास घेतला तर इस्टेटी पुरते तुम्ही मृत व्हाल. म्हणजे काय होईल, तुम्ही जिवंत पण राहाल आणि तुमच्या वारसांना तुमची जी इस्टेट आहे ती सुद्धा मिळेल. आणि ह्या कायद्याच्या दृष्टीने योग्य सल्ला होता आणि त्याप्रमाणे तसं झालं. तर हे आमचं डोकं असं चालायचं. उदाहरण काय, की कसं माणसाला पर्याय कसे काढायला पाहिजेत बघा. आलेली सिच्युएशन, आलेली परिस्थिती आणि मला आत्ता त्यामधून पर्याय काय काढता येतात, हे टिळकांच्याकडून आपण शिकावं. की प्रत्येक परिस्थितीमध्ये काहीतरी एक पर्याय, डोकं चालूया आणि तो पर्याय आपल्याला भेटेल, आपल्याला समजेल, आपल्याला मिळेल. आणि त्यासाठी स्वतःला काही नको. इदम न मम यज्ञवृत्ती सांगितलं ना तुम्हाला. बाबा महाराज खटला त्यानंतर काय झालं, त्याच्यातून ते बाहेर पडले लोकमान्य. पुढे त्या चिरोल, हा जो व्हॅलेंटाईन चिरोल होता ना, त्याने त्याच्यावरती केस टाकली टिळकांनी अब्रू नुकसानीची. मग ती लढत लढत ते इंग्लंडला गेले. तिकडे सुद्धा ते हरले. त्याच्यामध्ये बरंच आर्थिक नुकसान झालं. ते परत आले. मग त्यांच्यासाठी त्यावेळेला फंड तयार केला होता टिळकांच्यासाठी. तर या बाबा महाराजांचे जे दत्तक पुत्र होते जगन्नाथ महाराज, ज्यांना टिळकांनी पुन्हा आपल्या मुलांसोबत मुलांसारखं वाढवलं, त्यांच्याकडे इस्टेट होती. ते आले यांच्याकडे आणि त्यांना म्हणाले, की दादा तुम्हाला मी माझी काही जमीन देतो, म्हणजे तुम्हाला थोडे पैसे मिळतील, तुमच्यावरचा कर्जाचा बोजा कमी होईल. तर हे म्हणाले, शिक्षण प्रसारक मंडळीला जागेची गरज आहे, त्यांना ती जागा दे. आज एसपी कॉलेज जिकडे पुण्याला उभं आहे तीच ती जागा, आणि ती जागा या मंडळाला टिळकांच्या मध्यस्थीने मिळाली. म्हणून तुम्ही जेव्हा एसपी कॉलेजमध्ये आजही प्रवेश कराल तेव्हा मधलं एक जे सर्कल आहे, एक गोल आहे, तिथे तुम्हाला टिळकांचा पुतळा बसवलेला आपल्याला दिसतो. सो प्रत्येक ठिकाणी स्वतःला काहीतरी हवं हे नाही. जिथे लोकांचा फायदा आहे तिथे टिळक आहे. म्हणजे निष्कामता म्हणजे मालकी हक्काला सोड चिठ्ठी. म्हणजे मी हे सगळं करतोय पण माझ्यावरती मालकी कुणाचीच नाही. गीताईमध्ये म्हटलेलं आहे की जो न लोकास कंटाळे, ज्यास कंटाळती न ते, हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज. म्हणजे टिळकही कधी लोकांना कंटाळायचे नाही, तरी लोकांचा तर प्रश्नच नव्हता, कारण त्यांना इतकं मदत करणारा माणूस मिळत असेल तर कोण कशाला कंटाळेल. पण टिळकांची दृष्टी कशी आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. म्हणजे बिल नाही द्यायचे प्रत्येकाला लगेच, की मी तुला एवढी मदत केली आता माझे एवढे चार्जेस झाले बरं का, असं नाही म्हणायचे. गणपती उत्सव सार्वजनिक केला, आपल्या एकाही कल्पनेचा किंवा प्रयोगाचा कॉपीराईट मागावा असं लोकमान्यांच्या मनातही आलेलं दिसत नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की तंत्र सुधारणा केली टायपोग्राफीमध्ये, सगळ्यांना दिली त्याने, फक्त आपल्या छापखान्याला नाही. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणजे आजच्या काळात ते असते तर ओपन सोर्स प्रोग्रॅमिंग केलं असतं टिळकांनी, म्हणजे प्रोग्राम्स तयार केले असते आणि ते अख्ख्या जगाला त्यांनी वाटले असते. कारण त्यांची बघा ना भूमिका किती छान आहे. खरा उत्सव म्हणजे ज्यापासून आपल्या प्रगतीला मदत होते तो उत्सव, म्हणजे मिरवण्यासाठी नाही. हे त्यांच्या डोक्यामध्ये एकदम करेक्ट होतं, क्लिअर होतं. मोठ्या लोकांचे जे उत्सव होतात ते त्यांच्या गुणांचा प्रसार व्हावा म्हणून होतात. म्हणजे ही स्पष्टता लोकमान्यांकडून आपण घ्यावी. हे सगळं धबडग्याचं जीवन चालू असताना वाचन आणि चिंतनाचा ज्ञान हेतू लोकमान्यांनी कसा जपला ते आपण पाहूया. एक तुमच्या लक्षात येईल की ज्ञान हेतू मध्येच त्यांचा विरंगुळा होता. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आणि ज्ञानाचा विकास आणि आपल्या मनाचा विरंगुळा, भावनेचा विरंगुळा, अशा प्रकारे ज्ञान हेतूचा ते कर्म हेतूशी संयोग साधू पाहत होते. हा ज्ञान हेतू सुद्धा किती प्रखर होता. तर 1908 मध्ये त्यांच्या संग्रहात 20,000 ग्रंथ होते. जस्ट इमॅजिन. ते लिहितात, त्यांच्याबद्दल लिहिलंय हे. अमक्या दालनाच्या अमक्या दिशेकडील कपाटात तळाशी अमुक तऱ्हेच्या कापडामध्ये बांधून ठेवलेल्या गाठोड्यात हे पुस्तक सापडेल आणि ते अमुक आकाराचे, अमुक प्रकाशकाचे, इतक्या खंडाचे आहे वगैरे माहिती त्यांच्या पत्रात पाहिली. म्हणजे त्यांची स्मरणशक्ती जणू काय पुण्यात आपल्या घरी असल्याप्रमाणे संग्रहातल्या पुस्तकांची नेमकी जागा डोळ्यापुढे उभी करीत असावी असा भास उत्पन्न होतो आणि त्याचं आश्चर्य वाटलं खेरीच राहत नाही. हे कधी लिहिलंय माहितीये?
ते जेव्हा गेले ना मंडालेला, तेव्हा इकडून 400-450 पुस्तकं मागवली होती. आणि ती पुस्तकं मागवताना ती कोणती पुस्तकं कुठे असतील आणि मला कशी पाठवा, ही व्यवस्थित इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या. त्यावरून आपल्याला कळतं की यांनी सगळी पुस्तकं वाचली असणार. आणि ती नुसतीच वाचली नव्हती, तर ती अभ्यासली होती. ही गोष्ट महत्वाची आहे. पण ना कधी कधी या ज्ञानहेतू आणि कर्महेतूमध्ये कलह निर्माण व्हायचा. म्हणून एकदा टिळक म्हणतायत, मी स्वतंत्र हिंदुस्थानात जन्मलो असतो ना, तर गणिताचा प्राध्यापक होऊन संशोधन केलं असतो. ही राजकारणाची झगमग कधी कधी त्याला वाटायचं ना, अरे कशाला हे राजकारण पाहिजे, त्याच्यापेक्षा मी छानपैकी ज्ञानदान केलं असतं. पण लगेच कर्महेतू काय म्हणायचा बघा, लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असताना मी एकट्याने ज्ञानाच्या अत्युच्च शिखराकडे जाणं योग्य नाही. सर्वांना ज्ञान मिळवण्यासाठी स्वराज्य हवं आणि ते मिळवण्यासाठी मी काम केलं. किती मनोज्ञ उद्गार आहे की जिथं हा माणूस ज्ञानहेतू आणि कर्महेतू, ज्ञानहेतू वैयक्तिक आहे तो जरा बाजूला पडला तरी चालेल, पण कर्महेतू महत्वाचा आहे. नंतर आपण बघणार आहोत की ज्ञानहेतू आणि कर्महेतू एकत्र कसे आले ते. पण बहुतेक आयुष्यामध्ये ज्ञानहेतूपेक्षा हळूहळू कर्महेतू हाच वरचढ ठरत होता. नचिकेळकर त्यांचे सहकारी त्यांना टिळक म्हणतात, पहा यदृच्छेने मनुष्याचे चरित्र कसे बनते. आपण शिक्षक प्रोफेसर व्हावं, कोणत्याही विषयात संशोधन करून नवीन मत प्रतिपादन करणारे ग्रंथ लिहावेत असं मला वाटते. पण शेवटी पाहावं, तो स्वतः काढलेली शाळा व कॉलेजही सोडून देऊन मी राजकारणात पडलो. म्हणजे मुळामध्ये मला ज्ञानाच्याच क्षेत्रात राहायचं होतं, पण मी कुठे आलो बघा. पण ज्ञान आणि चिंतनाचा उपयोग मात्र ते कर्महेतूच्या पोषणासाठी करताना दिसतात. त्याचं एक छोटस उदाहरण सांगतो. शिवाजी महाराज आणि अफजल खान वध ह्याच्यावरती ते भाषण करतायत. शिवजयंती आहे 12 जून 1897. फळाची शिव शिव हा राज्याभिषेकाचा दिन आहे. तर फळाची इच्छा न ठेवता कर्म आचरल्यास कोणताही दोष मानता येत नाही. श्री शिवाजी महाराजांनी स्वतःच टीचभर पोट भरण्यासाठी काही केलं नाही. सात्विक बुद्धीनं परोपकाराने त्यांनी खानाला मारला. विहिरीतल्या बेडकाप्रमाणे आपली दृष्टी आकुंचित करू नका. पिनल कोडातून बाहेर पडून भगवद्गीतेच्या अत्यंत उंच वातावरणात शिरून थोर पुरुषांच्या कृतीचा विचार करा. ज्या राष्ट्राला थोडक्या प्रसंगी तरी एक होता येत नाही, त्या राष्ट्राने ऊर्जित दशेस चढण्याची आशाच करू नये. शिवराज्याभिषेक दिन असला पाहिजे तो. तर ते काय आपल्याला सांगतायत बघा, शौर्य आणि क्रौर्य. अफजल खान हा कशाचं प्रतीक आहे, कारण त्याला ही त्याची पण महत्वाकांक्षा आहे. पण शिवाजी महाराजांची जी महत्वाकांक्षा आहे ती काय आहे, बहुजनांच्या उत्कर्षासाठीची आहे. शिवाजी महाराजांची जी स्वराज्याकांक्षा आहे की हे राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा अशी आहे. म्हणून त्यावेळेला जरी तुम्हाला हिंसा पत्करावी लागली स्वधर्माच्या रक्षणासाठी, तर तिला आपण नेहमीच्या चष्म्यातून पाहता कामा नये असं आपल्याला टिळक इथं सांगतायत. ते लिहितात, शिवाजी महाराजांची गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून ख्याती आहे, पण विचार करा की त्यांनी काय गोशाळा स्थापन केल्या होत्या की ब्राह्मण भोजन सुरू केली होती. यापैकी कोणतीही गोष्ट न करताही शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हणतात. यातलं मर्म काय, देशाची उन्नती करणं यासारखं दुसरं कोणतंही गोरक्षण नाही, हेच त्यातील मर्म होय. म्हणजे तुम्ही उत्पादक संस्कृती निर्माण करा, हा हे त्याच्यातलं फार महत्वाची गोष्ट आहे. हे जेव्हा सगळं लिहितात ना, तेव्हा एक रेफरन्स नेहमी लक्षात घ्या. या सगळ्या लोकांनी ना उत्तर पेशवाई पाहिली होती आणि उत्तर पेशवाईच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या समाजामध्ये आलेल्या होत्या आणि त्याच्या प्रतिक्रिया या सगळ्या लिखाणांच्या मधून आपल्याला सतत दिसतात. फुल्यांच्या लिखाणामधून आपल्याला दिसतात. त्या तत्कालीन ज्या बाजूला तुम्ही आहात समाजाच्या, त्या बाजूचं प्रतिबिंब तुम्हाला या सगळ्या लिखाणामध्ये पडताना निश्चितपणे दिसतं. टिळक हे अनेकवादानी होते. ते ज्ञानहेतू आणि कर्म हेतूची सांगड घालत होते आणि ते जेव्हा घडायचं तेव्हा बघा, अग्रेशन गेट्स कन्व्हर्टेड इंटू असर्शन. आक्रमकतेचं रूपांतर हे निर्धारामध्ये होतं. फ्रॉम अग्रेसिव्ह टू असर्टिव्ह म्हणजे काय, तर ते त्यांच्या संपादकांना सांगतात. बघा फार छान वाक्य बघा, संपादकांना कसं वागलं पाहिजे. कायद्याची सीमा भिडवली पाहिजे, सांभाळलीही पाहिजे.
स्पष्ट आणि आवेशाने तर लिहिलंच पाहिजे, पण शक्य तिथं कायद्यात न सापडेल अशा बेतानेच लिहिलं पाहिजे. खेळात तडफ दाखवली पाहिजेच, पण गाभणून गेल्यावरती म्हणजे चक्कर आला या अर्थानं, गाभणून गेल्यावर आणि मार खाल्ल्यावर खेळही बिघडतो आणि हरला पण जातो. म्हणजे इथे कुठेतरी ना ते संयम शिकतायत बघा. आधीचा तो जो आक्रमक त्यांचा पिंड होता ना, तो आता हळूहळू हळूहळू संयम निग्रह हा त्याच्यामध्ये येतोय. त्यांच्याबद्दल रँगलर परांजपेंनी लिहिले की टिळक हे धीट असून जोखमीची कामं शिरावर घ्यायला जरी त्यांची तयारी असेल तरी ते गाफील नसत. नीट खाली पाहिल्याशिवाय ते कधी पुढे पाऊल टाकीत नसत. म्हणजे असर्टिव्ह याचा अर्थ सावध, सतत हे सावध होते. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की ही जी सावधपणा एका बाजूला जो राजकारणात फार महत्वाचा आहे, आणि ज्या वेळेला तुम्हाला तुरुंग येतो ना, त्यावेळेला मला असं वाटतं बरं का की टिळकांसारखे जे सगळे आपले नेते होते ना, ते बहुतेक तुरुंगवासाची कुठेतरी वाटच बघत असावी. की त्यांना वाटत असणं की आता आला ना तुरुंग की काहीतरी आता छानपैकी अभ्यास वगैरे करता येईल, वाचन वगैरे करता येईल. म्हणजे जी पहिली शिक्षा आहे राजद्रोहाची ती अर्थातच कर्महेतूमुळे झाली. हा पहिली शिक्षा. त्यावेळेला त्या सुटकेनंतर म्हणजे जी पहिली शिक्षा होती ना, जी 18 महिन्याची 12 महिन्यात आली, त्याचा रेफरन्स आहे हा. सुधारकला त्यांनी खास मुलाखत दिली. म्हणजे कोणाला? सुधारक म्हणजे आगरकरांचा. त्या तुरुंगवासात टिळकांना सक्तमजुरी होती, काथ्या वळायला लागत होता, लोक रंगवत होते, दिवा फक्त 3 तास मिळायचा, सगळी पुस्तकं जेलरकडे जमा करायला लागायची. या परिस्थितीत या माणसाने ऋग्वेदाचा अभ्यास केला. म्हणजे यू कॅन जस्ट इमॅजिन. आणि तिथे त्यांना कळलं की आर्यांचे पूर्वज हे उत्तर ध्रुवावरनं आलेत का काय, असं त्यांच्या डोक्यात आलं. पुढे त्यांनी त्याच्यावरती लिहिलं, आर्टिक होम ऑफ द वेदास नावाचं पुस्तकच आहे. पुढे मग 1901 सालच्या उन्हाळ्यामध्ये त्यांनी पहिला खरडा लिहिला आणि 1903 सालच्या मार्च मध्ये प्रस्तावना लिहिली. हाच तो बाबा महाराज ताई महाराज खटल्याचा काळ होता, जो टिळकांसाठी अत्यंत मनस्तापाचा होता. तुमच्या काय लक्षात येईल की जिथे अडचण आहे ना, कर्महेतूमुळे निर्माण झालेली अडचण आहे. ठीक आहे, तुरुंगवास आलेला आहे, ती तिकडची परिस्थिती सुद्धा काही ग्रेट नाहीये अजिबातच, पण तरीही ज्ञानहेतू असा वापरायचा की त्यातूनच पॉझिटिव्ह भावना निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे बाहेरची परिस्थिती कितीही जरी वाईट असली तरी मी मात्र माझ्या मैं मेरे मर्जी का मालिक हूं, अशा पद्धतीने आपल्याला वागता येईल. हे आर्टिक होम ऑफ वेदास पुस्तक लिहिताना त्यांनी लिहिलंय, सुख समाधानाच्या उल्हासात कित्येकदा रात्री त्यांना झोप येत नसे. म्हणजे ते विचार इतके चालायचे ना डोक्यात. सूर्योदयापूर्वी पुष्कळ दिवस गेले, या रुचेचा अर्थ ज्या रात्री उलगडला ती रात्र मला फार आनंदाची गेली, असं ते एका नातेवाईकांना म्हणाले. म्हणजे तो ज्ञानाचा आनंद. जेव्हा ही मिसिंग कारिका इन सांख्य नावाचा त्यांचा एक संशोधनपर लेख आहे, तर लुप्त कारिकेचा शोध लागला तेव्हा मला इतका आनंद झाला की त्या आनंदामुळे रात्रभर झोप आली नाही. म्हणजे एका बाजूने ज्ञान हेतू हा भावनिक नियोजनासाठी वापरला जातोय, जो त्रास आहे शारीरिक हा कर्म हेतू मधून येतोय. बॅलन्सिंग, नियोजन हे आपण टिळकांच्याकडून शिकावं. पण जुना बळवंत कधी कधी जागृत व्हायचाच. आणि त्यांना दांडगाई करणाऱ्यांच्या बद्दल सहानुभूती सुद्धा होती. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, रंगपंचमीचा दिवस असतो आणि रंगपंचमी असायची त्यावेळेला. आपण सध्या धुळवड करतो, पण ही रंगपंचमी असायची. तर काय होतं, ही नची केळकरांनी लिहिली आहे आठवण. ते बसलेले असतात, केळकर त्यांच्या घरी बसलेले असतात आणि टिळकांचा असा घोगरा आवाज होता मोठा असा. तर नरसोपंत म्हणून हे येते, हाक येते. ते उघडतात तर टिळक उभे आहेत दरवाजात. दरवाजा उघडतात नची केळकर, तर यांच्या सदऱ्यावरती अंगरख्यावरती रंग टाकलेला आहे. तर नची केळकर म्हणतात की तुमच्यावरती रंग टाकण्याची हिंमत कोणाला झाली? तर ते म्हणतात जाऊ दे रे, जाऊ दे रे, मला आता पुढे जायचंय ना, तू मला सदरा दे, मी तुझ्याकडे आलोय तो सदरा बदलण्यासाठी आलोय, मला पुढे जायचंय पुढच्या काही कार्यक्रमात. मग टिळक काय म्हणतात ते बघा, फार फॅन्टॅस्टिक आहे. टिळक म्हणतात नरसोपंतांना, अहो मी रागे भरलो असतो तर मंडळी मागे सरली असती, परंतु काय तो एक दिवस वांडपणा करायला मिळतो, तेव्हाही त्यांना जर दाबात ठेवाल तर त्यांचं तेज अगदीच नाहीसं होईल. तरुणांनी हूडपणा करायलाच हवा.
त्यातूनच पुढे त्यांचं कर्तृत्व उदयाला येतं. रंगपंचमीच्या दिवशी आम्ही टिळकांना देखील सोडलं नाही असा ताठा 5-25 तरुणांना वाटत राहावा, हीच गोष्ट आपल्या हिताची. उदाहरण किती ग्रेट आहे बघा, की यामध्ये ह्या माणसाचा जो हेतू आहे ना, कर्म हेतू आहे ना, तो छोट्या छोट्या प्रसंगांच्या मध्ये सुद्धा ही व्यक्ती विसरत नाही. प्रसंग मोठा असू दे, प्रसंग छोटा असू, पण त्याच्यामध्ये हेतूची स्पष्टता सतत आहे. आता ही आक्रमकतेला मर्यादा पडली हे त्यांनाही कळत होतं बरं का. टिळक लिहितात, जहाल मंडळी अविचाराने झेप घेतात हे खरं, परंतु ती 10 हात पुढे गेली की माझ्यासारख्याला लोकांना बरोबर घेऊन 2 हात पुढे सरता येतं. म्हणजे इथे टिळक हे पुन्हा लोकसंग्रह, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय, ह्याला आलेले, त्या टप्प्यावरती आलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे आता आक्रमकता उरली फक्त ज्ञान हेतूमध्ये. अर्थावर झडप घालणारे टिळक, गीतेमधला विभूती विस्तार, मासाना मार्गशीर्षोहम. मार्गशीर्ष का आला, चैत्र का नाही आला, इथून यांच्या विचारांची सुरुवात झाली बरं का. की भगवद्गीतेमध्ये मासाना मार्गशीर्षोहम, मी मार्गशीर्ष आहे असं भगवान श्रीकृष्ण का बरं म्हणाले, त्यांचा विचार सुरू झाला. त्याच्यावरून ओरायन हा ग्रंथ निघाला. म्हणजे कर्म हेतू बाबतीतलं लिखाण आक्रमक पण ते सावध, पण ज्ञान हेतू मध्ये मात्र ते होतं की नाही, फडशा पाडायचा, सावजाला पकडायचा आणि फडशा पाडायचा. ही आक्रमकता आता ज्ञान हेतू मध्ये उरली होती. आता 2 एप्रिल 1901 चा हा अग्रलेख पुढच्यासाठी महत्वाचा आहे म्हणून वाचूया. लॉर्ड कर्झन यांची 12 महत्कृत्ये. तर लोकमान्यांची लेखणी बऱ्याचदा एखाद्या कसबी कुस्तीगाराप्रमाणे चालत असे. ज्याला पुरेसा आत घ्यायचं त्याला पुरेसा आत घ्यायचं आणि त्याचा पट काढून त्याची पाठ जमिनीला पूर्ण लागेल याची खात्री करून घ्यायची. पण कसं पाहिजे, आक्रमकता पाहिजे पण संयमही हवाच. नचिकेळकर लिहितात, त्यांना लिहिलंय लोकमान्यांनी, पक्षाभिमान हा वर्तमानकर्त्याच्या अंगी दोषापेक्षा गुणच अधिक ठरतो, पण बंदुकीतून सुटलेल्या गोळीप्रमाणे संपादकीय मत निश्चित अचूक मर्मभेद करणारं आणि ठणठणीत असावं असं सांगितलेलं आहे त्यांना. आणि तुम्हाला सांगतो आता, जस्ट बघा, दिस इज समथिंग आउट ऑफ दिस वर्ल्ड, की झपाटा ज्ञानाचा आणि कर्माचा कसा एकत्र चालू होता. ओरायन हे आपण एक उदाहरण घेऊ. ओरायन हा त्यांचा ग्रंथ 2250 पानांचा, त्यासाठी या माणसानं 25,000 पृष्ठांचं वाचन केलं. आणि विषय जरा बघा, वेदांवरचे अभ्यासक आहे, ज्योतिषशास्त्र आहे, भाषाशास्त्र आहे, वेद उपनिषद आहेत, दर्शन आहेत, अमरकोश आहे, व्याकरण आहे, वैद्यकशास्त्र आहे, पारशी धर्मग्रंथ आहे, बायबल आहे. म्हणजे एक एक ग्रंथ वाचताना धाप लागायची आपल्याला तर यादी वाचतानाच धाप लागेल. हे चालू असताना म्हणजे एका बदला हा झपाटा, मी तुम्हाला कर्माचा झपाटा कसा, म्हणजे हा ज्ञानाचा झपाटा आहे, आता कर्माचा झपाटा आहे. 2 केस स्टडीज आपण घेऊ. हे 1916 सालचं खास उदाहरण मी इथं घेतलंय. इथे ते मंडालीहून आले आहेत बरं का, आणि नंतर ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते झालेले आहेत. ही लखनौ काँग्रेस, जिथं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य जन्माला आलं, ते जरा तारखा बघा. लखनौ वरनं कानपूर, ठीक आहे, जवळच आहे. तिथून कलकत्ता, ओके, तिकडून नागपूर, यवतमाळ, अकोला, पुढे मग पुण्यामध्ये, पुण्यावरनं मुंबई, मुंबईवरनं पुन्हा कलकत्ता, तिथून कर्नाटक, चिकोडी, निपाणी, तिथून नाशिक, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, संगमनेर, येवला. मग 11 जुलै ते 19 ऑगस्ट चिरोल खटल्यासाठी मुंबईत. मग पुढे जाऊ आपण, 17 सप्टेंबर सातारा, 3 ऑक्टोबर मुंबई, 4 ऑक्टोबर अलाहाबाद, 3 ऑक्टोबर गोध्रा, परत गुजरात मुसलमानांची परिषद, 6 नोव्हेंबर सुरतेला. इतके लोक आले ऐकायला लोकमान्यांना की ती जी साऊंड सिस्टीम होती ती अपुरी होती, म्हणून 6 स्टेज केली, 6 ठिकाणी लोक होते आणि यांनी 6 भाषणं केली ऍट वन गो. म्हणजे म्हणजे हा कर्माचा झपाटा काय होता आहे तुम्हाला याच्यामध्ये कळेल. 24 नोव्हेंबरला दिल्ली, तिथून मथुरा, आग्रा, परतताना भुसावळ, धरणगाव, चोपडं, अमळनेर. 88 ते 100 अधिकृत व्याख्यानं, ज्याला किमान 3 पट किंवा 4 पट करा, कारण हे ना जिथं थांबायचे तिकडे बोलायचे. त्यामुळे ही त्यांची फक्त ठरलेली व्याख्यानं इथं आलेली दिसत आहेत आपल्याला.
लगेच डिसेंबरात कलकत्त्याला आले. आपलं वर्ष पूर्ण झालं. पुन्हा तिथून नागपूर, पुणे चालूच आहे, चालूच आहे. मग स्वराज्य यात्रा वऱ्हाडमध्ये, पुन्हा मुंबई, खांडवा, बऱ्हाणपूर, 16 दिवसात 32 व्याख्यानं. त्या परिस्थितीमध्ये प्रवासाच्या या माणसाने 50 उलटल्यानंतर प्रति दिवस 115 मैल प्रवास केलेला आहे, सरासरी काढले. कॅन यू बीट दिस? म्हणजे हा ज्ञानाचा झपाटा तिकडं, कर्माचा झपाटा इकडं. आणि या ज्ञान कर्माच्या झपाट्याचा परिणाम असा झाला की जे करेल त्याच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट आहे. 52 कशी समरसता. जे मी करेन त्याची मला बांधिलकी आहे, 100% कमिटमेंट. आणि त्यामुळे हट्टाचा झाला निर्धार. अग्रेसिव्हनेस गॉट कन्व्हर्टेड इंटू असर्टिव्हनेस. राजद्रोहाचा पहिला खटला झाला, तुम्हाला म्हणालो 1897 साली. आणि काय म्हणाले तिकडे? माफी पत्र देणार नाही. मी खटल्याला भिवून दबलो तर मी अंदमानमध्ये राहिलो काय आणि महाराष्ट्रात असलो काय सारखंच, अशी माझी भावना आहे. माझं लोकातलं स्थान माझ्या चारित्र्यावर अवलंबून आहे. आणखी हे लक्षात ठेवायला पाहिजे की विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे आपण सर्वजण लोकांचे सेवक आहोत. आणीबाणीच्या प्रसंगी शोचनीयरित्या हातपाय गाळले तर लोकांचा विश्वासघात आणि निराशा केल्याचं पाप घडेल. जर मला शिक्षा झाली तर लोकांची सहानुभूती मला त्या संकटातून तारेल. त्यामुळे बघा ना, 52 कशी समरसता, 100% कमिटमेंट आपल्याला दिसते. मग तो हट्ट राहत नाही, तो निर्धार होतो. आणि या पार्श्वभूमीवरती व्यक्तिमत्वाच्या आपण जर या उद्गारांकडे पाहिलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्यातला पहिला जो मी आहे तो वैयक्तिक आहे, म्हणजे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे प्रत्येक व्यक्तीचा. आणि नंतरचा जो मी आहे ना, तो विशाल मी आहे. कारण इथं समष्टी आहे. पूर्वार्धामध्ये व्यक्ती आहे, उत्तरार्धामध्ये समष्टी आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अविश्रांत परिश्रमाने सर्वांबरोबर सर्वांसाठी. हे आपण लोकमान्यांच्या कडून सतत शिकतो. कारण स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी सहितचं स्वातंत्र्य. ज्ञानाच्या प्रदेशात अविरत संचार करण्याचं स्वातंत्र्य हा जन्मासहितच मिळालेला हक्क आहे. पहिल्या वाक्यातला मी व्यक्तिगत आहे आणि तो मी मिळवणारच हा विशाल रूप आहे. व्यक्तीबरोबर समूहाचा विचार, स्वातंत्र्याचा अनुभव सर्वांसाठी हा मी जो आहे हा सामाजिक आहे. हा मी जो आहे हा राष्ट्रीय आहे. आणि आपल्या असं लक्षात येईल या टप्प्यावरती की ज्ञान हेतू आणि कर्म हेतू यामध्ये कधी एकजीवपणा यायचा तर कधी कलह निर्माण व्हायचा. कधी हे दोघे जण एकमेकांच्या मध्ये गुंतून चालायचे तर कधी गुंतागुंत निर्माण करायचे. तेव्हा त्यांची सांगड कशी घालायची हा टिळकांच्या समोरचा निश्चितपणे प्रश्न असणार. आणि त्यातून एक जीव असा जीवन हेतू टिळकांनी कसा बनवला, त्यासाठी आपण केस स्टडी घेणार आहोत गीता रहस्याच्या लेखनाचा. गीता रहस्याचं लेखन कसं झालं, त्यामध्ये ज्ञान हेतू आणि कर्म हेतू यातील अंतर्विरोध संपून हे दोघेही एकरूप आणि एकजीव कसे झाले, आणि त्यामधून टिळकांच्या विद्वत्तेचा एक विलक्षण असा आविष्कार तुमच्या आणि माझ्या समोर आलाच, पण तो राष्ट्रीय चळवळीला सुद्धा एक नवीन आयाम देऊन गेला. हे आपण पाहणार आहोत आपल्या या सादरीकरणाच्या उत्तरार्धामध्ये. जो उत्तरार्ध घेऊन आपल्या भेटीला आम्ही परत येणार आहोत 1 ऑगस्ट 2020, बरोबर त्याच दिवशी ज्या दिवशी 100 वर्षापूर्वी टिळकांचा निर्वाण दिवस होता. भेटूया त्या उत्तरार्धामध्ये 1 ऑगस्टला.